नमस्कार मित्रांनो, एज टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्या घरातील ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज तुम्ही सबमिट केले असतीलच, परंतु मित्रांनो 14 ऑगस्ट पूर्वी जर पात्र महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले असतील तर येत्या 17 तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला की नाही झाला हे कसे चेक करायचे। चला तर सुरू करूया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून पुढे आलेल्या ऑल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लगेचच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही अर्ज कसा केला आहे? माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याच्या दोन पद्धती होत्या, एक म्हणजे ऑनलाईन पद्धती आणि दुसरी म्हणजे ऑफलाईन पद्धती। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा घरातील स्मार्टफोनवरून करू शकत होतो। जर तुम्ही अजूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला नसेल तर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा एक व्हिडिओ दिसणार आहे, तो पाहून त्याचप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता। आणि हो, दुसरी पद्धती होती ऑफलाईन। तर तुम्ही ऑफलाईन अर्ज कसा भरायचा या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आपण अपलोड केला आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्याचप्रमाणे अर्ज भरून सबमिट करू शकता। तर मित्रांनो, आता आपण आपला अर्ज अप्रूव्ह झाला हे कसे चेक करायचे? तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर पुढील स्टेप फॉलो करा। सुरुवातीला तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। आता हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हे ॲप्लिकेशन जर तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन असेल तर तुम्हाला डायरेक्ट अशा प्रकारचे पेज येईल। आपण सुरुवातीपासूनच बघूया। तर मित्रांनो, येथे तुम्ही जो माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना मोबाईल नंबर दिला होता तो तुम्हाला येथे टाकायचा आहे आणि सेंड OTP ला क्लिक करायचे आहे। आता तुम्हाला आलेला OTP येथे टाकायचा आहे। तो OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज येणार आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज आल्यानंतर खाली तुम्हाला केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचे आहे। आता या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल। ते ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज अशा प्रकारचे दिसणार आहे। त्यानंतर NYS म्हणून यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसणार आहे। त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव दिसणार आहे, तुम्ही दिलेला मोबाईल नंबर येथे तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर तुमच्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला येथे दिसणार आहे। तर येथे बघा, स्टेटस अप्रूव्ह आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्या समोर ओपन होईल। आता अशा प्रकारे वरती टॉपला तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसणार आहे। त्यानंतर SMS व्हेरिफिकेशन डन म्हणजे तुम्हाला या संदर्भात एक SMS सुद्धा सेंड झाला आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये अप्रूव्ह दिसत आहे, म्हणजे तुमचा अर्ज हा अप्रूव्ह झाला आहे। खाली तुम्हाला अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वय इत्यादी माहिती, तसेच अर्जामध्ये तुम्ही ज्या ज्या प्रकारची माहिती भरली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथून खाली दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही या अर्जासाठी कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ती सुद्धा तुम्हाला खाली दिसणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला हे सिद्ध होत आहे। तसेच तुम्हाला अशा प्रकारचा एक SMS सुद्धा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर, म्हणजे अर्ज करताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज सुद्धा आला असणार आहे। म्हणजे तुम्ही जर ऑफलाईन अर्ज केला असेल तरी सुद्धा तुम्हाला हा टेक्स्ट मेसेज सुद्धा आला असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।